ओम नमो जाद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा. जाऊ आपण मॅच कडे. आजच्या दिवसातील पहिल्या मॅचला आपण करतोय सुरुवात. एका बाजूला पाहिलं तर संघ प्रेम 11 बांधिवली, तर एका बाजूला पाहिलं तर यू स्पोर्ट्स उघडे आणि या ठिकाणी आपण करतोय मॅचला सुरुवात. काही नियम तुमच्या समोर मी अनाउन्स करेल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सामना 5 षटकांचा असेल आणि या 5 षटकामध्ये 2 षटकं ही पॉवर प्लेची असतील. त्या 2 षटकाचा विचार केला तर तुमचे 2 खेळाडू हे आउटफील्ड मध्ये असतील आणि बाकी सगळे खेळाडू इनफील्ड मध्ये असतील, याची नोंद घ्या. त्याचबरोबर लेग बिफोर विकेटची या ठिकाणी कोणत्याही प्रकारची तुम्ही अभिलाषा बाळगू शकत नाही. सकाळचं वातावरण, अंपायर ग्रीन सिग्नल. सामन्याला करूया सुरुवात. पहिला चेंडू आजच्या दिवसातील पडतोय. उगवत्या सूर्याचा घेतला आशीर्वाद. पहिला चेंडू आणि या ठिकाणी व्हाईट बॉल. आउट ऑफ स्टंप्स पिचिंग झाल्यानंतर आपण पाहू शकाल सरळ चेंडू निघून आला विकेट किपरच्या हातामध्ये. संघाचा अकाउंट या व्हाईट बॉलने ओपन होतं. या ठिकाणी पाहतोय सुरुवात तर पाहायला मिळते. यावेळेस क्या बात है, जबरदस्त फटका. ये तो इसके बाद का खेळ है, अमर इम्पेरिशेबल. ही हुई ना बात. पहिला चेंडूवर दिला तडाखा. अमर गायकवाडच्या बॅट मधनं हा येतोय एलिफंटेड चौकार. इसी के लिए तो जाने जाते हैं अमर गायकवाड. लेट पण थेट. हो स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस कमबॅक. सकाळचं वातावरण आपण पाहतोय आणि या वातावरणामध्ये आम्ही तुम्ही सगळेजण आनंद घेतोय. क्या बात आहे. स्वीपच्या माध्यमातून चेंडूला पाठवलाय स्क्वेअर कटच्या माध्यमातून. कव्हर स्वीपर बाउंड्री लाईनच्या बाहेर. अमर गायकवाड इज ऑन अ फायर. उशिराने काय होईना, परंतु आयुर्वेदिक औषध या ठिकाणी पाहायला मिळते. यू स्पोर्ट्स म्हणजे सांगत असताना अंडरस्टँडिंग. काय समजदारीचा क्रिकेट होतोय अमर गायकवाड कडून. ओम ड्राईव्ह सजवलाय, ऑन द राईट खेळलाय, चेंडू निघून चाललाय कव्हरच्या दिशेला. 3 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करताना या ठिकाणी पाहायला मिळतील. तत्पूर्वी खेळपट्टीवर मात्र रन्स मिळतील 4 आणि हा येतोय अमर गायकवाडच्या बॅट मधनं आणखी एक दर्जेदार क्वालिटीचा चौकार. बंडाटरी पॉवर प्ले मध्ये कोणती फलंदाजी व्हायला हवी, तर या प्रश्नाचं उत्तर बॅट्समन अमर गायकवाड या ठिकाणी देताना पाहायला मिळतोय. शफल झाला ऑन साईडला. हा देखील चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईन कडे. चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय दर्जेदार चौकार. अमर गायकवाड नाम नाही तो ब्रँड आहे बॉस. आपण पाहिलंय जेव्हा सुरुवात केली शांत गतीने आणि त्यानंतर मात्र धावांच्या मॅन्युफॅक्चरिंग मशीनचं बटन दाबलं. झेरॉक्स जणू काही चालू झाल्या धावपलक्यावर. धाबा धाबा आणि धाबा. फुलटॉस बॉल, ब्रेड अँड बटर बॉलची संधी. पाठवले चेंडूला लॉंग ऑफला. तिचा एक क्षेत्ररक्षक. तत्पूर्वी 1 धाव मिळेल अमर गायकवाडला.
थँक्यू डीजे. ठाणे जिल्ह्याची शान म्हणजे खऱ्या अर्थानं क्रिकेट. हा क्रिकेटचा मान, हा क्रिकेटचा सन्मान, हा क्रिकेटचा अभिमान. आणि आज खऱ्या अर्थानं सुंदर वातावरण या क्रिकेटच्या मैदानावर होताना पाहायला मिळतंय. कमेंट बॉक्स मध्ये माझ्यासोबत स्कोररच्या भूमिकेमध्ये संदीप खाटेकरे. आम्ही आपलं कौतुक करू. यंग अँड डॅशिंग पर्सनॅलिटी, खूप चांगलं व्यक्तिमत्व संदीप खाटेकरे. परंतु आपण पाहिले पहिल्या दिवसापासून ज्याने आपल्या सुंदर लेखणीतून सर्व क्रिकेट रसिकांना वेड लावलंय ना, सुदर्शनजी आगे यांचं सुद्धा आम्ही कौतुक करू. GTC च्या माध्यमातून अखंड स्पर्धा हिंदुस्थानाच्या मातीवर पोहोचवली जाते. स्वप्नीलजी गायकवाड, राजू राठोड आणि खऱ्या अर्थानं या मुरबाडच्या क्रीडानगरीतील यशस्वी उद्योजक सन्माननीय दाजी धुमाळ, आपलं सुद्धा आम्ही या ठिकाणी कौतुक करू. त्यांचा आवाज बदलापूर पर्यंत पोहोचला, कारण खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या त्यांनी बदलापूरच्या क्रीडानगरीला. जेव्हा संघ खेळतोय आपण पाहतोय माळीनगर, आणि माळीनगर संघाने रोहला बदलापूरच्या क्रीडानगरीमध्ये जाऊन सन्मानाचा मानाचा तुरा ही आहे मुरबाडची क्रीडानगरी. आम्ही जिथे जातो तिथे आपलं स्वराज्य निर्माण करतो, हे करून दाखवलंय आज माळीनगर संघानं बदलापूरमध्ये. फुलो लेंथ होता, पाहू शकाल ऑन साइडला फक्त दिशा दिली गेली. वेग आणि दिशा कन्व्हर्शन झालं, चेंडू निघून जाईल. लॉंग ऑन सीमा रेश पार, आणि हा येतोय आणखी एक दर्जेदार चौकार, 4 धाबा. पहिलीच मॅच आणि जणू काय आम्ही इथे रिप्ले पाहतोय की काय. रन मशीन चालू झाली, उघडे आली संघाची. ओहो, अनऑर्थोडॉक्स फटका ठिकाणी पाहायला मिळतो. चेंडू गॅप मध्ये आहे, परंतु तिथे क्षेत्ररक्षक पोहोचले. हॅलो चेक, तत्पूर्वी एक सिंगल धाव, आणि एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय यू स्पोर्ट्स उघडे आली संघ जाऊन पोहोचेल आतापर्यंत बिनबाद तब्बल 24 धाबा. सकाळचं वातावरण आणि मैदानाच्या बाहेर जर पाहिलं तर निसर्गाने दिलेला आशीर्वाद खऱ्या अर्थानं या मैदानाची सुसज्जता वाढवताना पाहायला मिळेल. सुंदर वातावरण, आणि या वातावरणामध्ये चाललेली स्पर्धा आपण पाहतोय. सफल झाला, क्या बात आहे. घुटना टेक, तमाशा देख. इथे मात्र पथनाट्य केलं जात आहे. बॅट्समन अमर गायकवाड इज ऑन अ फायर. चेंडू निघून गेलाय. यस, आउट ऑफ द पार्क. षटकार. मुरबाडचे खेळाडू जर आम्ही पाहिले ना तर मुंबईच्या क्रिकेटला सुद्धा लाजवतील इतके चांगले खेळाडू आज मुरबाडच्या क्रीडानगरीमध्ये, आणि त्याचं प्रत्युत्तर देताना या ठिकाणी अमर गायकवाड आणि अमर गायकवाड. काही सुरुवात करून दिली यू स्पोर्ट्स उघड्या आली संघाला. आपण पाहतोय जणू काही सारथी चांगला असेल ना तर आपल्या यशाचा रथ हा सातत्याने फ्रंट फुटवर असतोय. आज मात्र यशाचा महाभारत घडवायचा आहे अमर गायकवाडला, हे सांगितलंय पहिल्या बॉल पासून. इथे मात्र वाईट बॉल, आणि आणखी एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. दुसरं षटक मार्गस्थ. मंडॅटरी पॉवर प्लेचा विचार केला तर या पॉवर प्ले मधील पहिल्या इनिंग मधील शेवटचा चेंडू राईट ऑफ द विकेटने शट ऑफ गुड लेंथ पुल करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचं कोणत्याही प्रकारचं संभाषण नाही आहे. एकंदरीत डॉट बॉल, आणि या डॉट बॉलने केली षटकाची सांगता. बघता बघता 2 षटकं संपली, आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं तर यू स्पोर्ट्स उघड्या आली संघाची धावसंख्या धावफलकावर बंडी केली. संदीप खाटेकरे आम्हाला दाखवतील बिनबाद तब्बल 34 धाबा. 17.00 ची सरासरी गाठले आतापर्यंत पाहिलं तर यू स्पोर्ट्स उघड्या आली संघानं. वेल बिगन इज हाफ डन. स्वप्नवत सुरुवात. या सुरुवातीला मी तर म्हणेन
कोणी जरी पाहिलं ना तर कवेत घेईल. या सुरुवातीला जर कोणी जरी पाहिलं तर मी तर म्हणेन थोडीशी दृष्ट सुद्धा पडू शकते. इतकी चांगली सुरुवात यूथ स्पोर्ट्स उघड्याआगली संघाची पाहायला मिळाली. हे सामर गायकवाड आतापर्यंत जर पाहिलं तर 8 चेंडू खेळलाय. या 8 चेंडूचा विचार केला तर 4 चौकार आणि एक मोठा षटकार ठोकलाय बॅट्समन अमर गायकवाडनं. सोबतीला फलंदाज आपण पाहतोय अक्षय सरनौबत. दुग्ध शर्करेचा योग आहे आज, कारण अक्षय सरनौबतचा आज वाढदिवस आणि इथे येऊन विजय संपादित केला तर अक्षय सरनौबतला ही खूप मोठी असणारी कॉंग्रॅच्युलेशन असेल आणि सातत्याने सांगेल उघड्याली संघ, तुम जियो हजारो साल, साल के दिन हो 50,000. वैभव गोलंदाजी मार्गावर सज्ज. तिसरा षटकामध्ये आपण पाहतोय आउट ऑफ द स्टंप्स पिचिंग झाल्यानंतर पहिला चेंडू निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. इथून कमबॅक करावा लागेल बांदिवली संघाला. प्रेम 11 बांदिवली या नावासाठी तुम्ही आम्ही सगळेजण झगडत असतो. प्रेम कुणाच्या नशिबाला मिळतं, कोणाच्या नशिबाला मिळत नाही. वैभवने पहिला चेंडू या ठिकाणी डॉट बॉल फेकलाय. चांगली सुरुवात करत असताना बांदिवली संघासाठी, परंतु अमर गायकवाडला तुम्ही जास्त वेळ शांत देऊ शकत नाहीयेत. चेंडू निघून चाललाय डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. अमर गायकवाड सांगत असताना ट्रेड मार्क आणि या मिळतील 4 धावा. काय सुरुवात आहे. फटक्यामध्ये इम्प्रोव्हायझेशन होतं. सातत्याने या ठिकाणी पुरेपूर समन्वय राबवत असताना बॅट्समन अमर गायकवाड. व्हाट अ बॅट सिलेक्शन, क्या बात है. अमर गायकवाड आणि सोबतीला फलंदाज आपण पाहतोय अक्षय सरनौबत. ही पार्टनरशिप सांगत असताना की क्रिकेट समजदारीचा कसा असायला हवा. क्या बात आहे. प्रत्येक दिशेला खेळत असताना अमर गायकवाड स्क्वेअर कटच्या माध्यमातून चेंडूला पाठवलाय डीप स्वीपर बाउंड्री लाईनच्या बाहेर. अमर गायकवाड ही ऑन फायर. आणखी एक येईल दर्जेदार चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे. आज सुंदर गीतं सुद्धा आम्हाला ऐकायला मिळतील. आज सूर सापडले आमच्या डीजे मास्टरला. खूप चांगला आवाज आणि खूप चांगली गीतं या स्पर्धेच्या माध्यमातून. इथे पुल केले चेंडूला. हा देखील चेंडू निघून जाईल. खाटेकर गावाला सलामी द्यायला. बल्ला घुमा स्टेडियम झूमा. गेंद आ गई स्लॉट में. अमर गायकवाड ने उसे पार किया पार्किंग लॉट में. हाय थँक्यू डीजे. मी तर म्हणेन या षटकारांनी चेंडू हरवला की काय. नवीन चेंडू या ठिकाणी जुना दिला जातोय. आपण पाहतोय तिसरा षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या धावफलकावर उघड्याली संघाची जर पाहिली तर तब्बल 48 धावा धावफलकावर. अमर गायकवाड साठी टाळ्या व्हायला हरकत नाही, कारण 12 चेंडू मध्ये बनवल्यात 41 धावा. काय सुरुवात आहे अमर गायकवाडची. लाजवाब. इथे मात्र ऑफ ब्रेक. प्रत्येक चेंडूचं निरीक्षण केलं जात आहे अमर गायकवाड कडून. ही स्तुती नाहीये तर ही वस्तुस्थिती आहे. अमर गायकवाड म्हणजे माळ रानावर उमललेलं फूल फ्लॉवर पॉट मध्ये येऊन दिवाणखान्याची शोभा वाढवतोय. मुरबादच्या क्रीडा नगरीमध्ये चमकणारा हिरा आला आज शोकेश मध्ये आणि घराची पूर्णपणे शोभा वाढवतोय. यावेळेस डॉट बॉल आणि इथे मात्र अंपायर डिसिजन. हाऊ इज दॅट. षटक संपलं. पूर्वार्ध या ठिकाणी कंप्लीट आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर यू स्पोर्ट्स उघड्याली संघ जाऊन पोहोचेल. धावसंख्या धावफलकावर बिनबाद तब्बल 49 धावा. क्या बात आहे.
49 धावा. एकंदरीत 3 षटकांचा खेळ झालाय. नेक्स्ट मॅच मी अनाऊन्स करतोय. 2 षटकानंतर नाणेफेक केली जाईल. गोलंदाज तयार. 4थ्या षटकाला सुरुवात. परंतु अमर गायकवाड काय फॉर्म आहे, कारण आम्ही सातत्याने म्हणतो ना क्लास इज परमनंट. इथे मात्र क्लास दाखवला अमर गायकवाडनं. संपूर्ण खाटेघर गावाला भूषणावर असणारी स्पर्धा आपण पाहतोय. जणू काही खाटेघर गावाचं स्वप्न दरवर्षी पूर्ण होताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे. 1 वर्षापूर्वी आम्ही स्वप्न पाहावं आणि 1 वर्षानंतर ते स्वप्न या ठिकाणी पूर्ण व्हावं. शॉर्ट पिच बॉल, अनऑर्थोडॉक्स शॉट, क्या बात आहे. पारंपरिक पद्धतीचे फटके आणि अपारंपरिक पद्धतीचे फटके अमर गायकवाडच्या बॅट मधून येतील. इथे विकेट फिसाकरी, परंतु अमर गायकवाड खेळपट्टीवर सज्ज. अक्षय सरनौबत पहिला झटका लागेल. खूप प्रदीर्घ काळानंतर मी तर म्हणेन मुगळे आली संघाला. अक्षय सरनौबत बॅक टू द पॅव्हिलियन. नेक्स्ट मॅच मी अनाऊन्स करतोय. आपण सज्ज व्हायचं आहे. जांभुडे आणि पाडाळे या 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण नाणेफेक करू आणि त्यानंतर करूया आपण सामन्याला सुरुवात. तत्पूर्वी प्रेक्षक हो, सामना चालू आहे. यू स्पोर्ट्स उगळे आली आणि प्रेम 11 बांदिवली या 2 संघाच्या दरम्यान मध्ये बांदिवली संघाने काही मिनिटांपूर्वी नाणेफेक जिंकले आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंग करावी लागते उगळे आली संघाला. घेतलेला निर्णय आतापर्यंत थोडासा महागडा ठरतोय मी तर म्हणेन या मॅच मध्ये प्रेम 11 बांदिवली संघाला. कारण समोर जर पाहिलं तर धाबा आणि धाबा या ठिकाणी धावफलकावर पाहायला मिळत आहेत. तब्बल 52 धाबा धावफलकावर लागताना काही सुरुवात केली. मजबूत पाया रचलाय बॅट्समन अमर गायकवाडनं. एक खेळाडू आपल्या संघाचा रथ सातत्याने विजयी शिल्पकार घडवत असतो. म्हणून की काय, एक दगड आहे ना, त्या दगडाला घडवायचा असेल तर त्यामध्ये असणारा नकोसा भाग काढून टाकावा लागतो. त्यातून एक नवीन मूर्ती तयार होते. अनेक वेळा अनेक मैदानांवर क्रिकेट खेळत असताना चुका टाळाव्या लागतात. तेव्हा मात्र एक चांगली स्पर्धा, चांगली मॅच सातत्याने शोभून दिसते. इथे अमर गायकवाड मित्र म्हणेन घरून चांगल्या पद्धतीने नाश्ता करून आलाय. आणि आपण पाहतोय बॅट जर पाहिली तर मोबाईल नाही तर पूर्णपणे बॅट चार्जिंग केली अमर गायकवाडनं. काय सुरुवात केली आपल्या या मॅचला आणि काय धावा बनवल्या धावफलकावर. व्हॉट अ फ्लाइंग स्टार्ट. पुन्हा एकदा 4 धावा आणि आपण पाहतोय धावसंख्येची गती जर पाहायला मिळाली तर तब्बल 58 धावा. काय सुरुवात आहे अमर गायकवाडची. इथे मात्र आपल्या नावाचा बोलबाला दाखवत असताना बॅट्समन अमर गायकवाड. गोलंदाजाला मित्र म्हणेन स्वप्नील तर असं झालं की चेंडू कुठे फेकू. जिथे चेंडू फेकाल ती लेंथ ओळखली जाते अमर गायकवाड कडून. छोटा पॅकेज बडा धमाका, मूर्ती लहान कीर्ती महान आणि बघता बघता महान कर्तव्य पहिल्या 4 षटकामध्ये पाहायला मिळाली. यू स्पोर्ट्स उगळेवाडी संघाचा विचार केला तर तब्बल 4 षटकांच्या समाप्तीनंतर 59 धाबा धावफलकावर लागणं मी तर म्हणेन या स्पर्धेमधील असणारी ही जमेची बाजू पाहायला मिळाली. विचार करावा लागेल प्रेम 11 बांदिवली संघाला. 59 धाबा धावफलकावर.
येस एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. अमर गायकवाड साठी तब्बल 52 धावा. इंडिव्हिज्युअल 52 रन्स ऑन अमर गायकवाड. क्या बात आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून 5व्या दिवसातील ही दुसरी 50. काल आपण पाहिलं मनीष कोलेकर पांड्याने मारली आणि इथे मात्र त्याच्याच पावलावर पाऊल ठेवला. हम भी किसी से कम नाही. बॅट्समन अमर गायकवाड सांगितलं मी मुरबाडच्या या क्रीडा नगरीमध्ये आपल्या नावाचा दरारा, आपल्या नावाचा धाक आणि आपल्या नावाची जरब या ठिकाणी बसवतोय. काल आपण पाहिलं देवगाव संघानं बाजी मारली कुडवलीकर चषकामध्ये आणि सातत्याने लीडिंग फ्रॉम फ्रंट. मी नेहमी कौतुक करेल दौलतजी तुपे सरांचं. आपण काल जिंकलात आणि आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा दौलतजी तुपे आणि देवगाव संघ. विनंती असेल आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. थोडंसं हितगुज तुमच्याकडे होईल. चर्चा तुमच्या सोबत या ठिकाणी केली जाईल. तत्पूर्वी जाऊया आपण मॅचच्या दिशेने. शेवटचा षटक मार्गस्थ स्लॉक शिफ्ट सजवला. क्या बात आहे. आणखी एक चांगला फटका. चेंडू निघून चाललाय ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नर कडे. तिथे क्षेत्ररक्षक फंबलिंग. चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अमर गायकवाड आज मात्र दाखवत असताना शेर अभी जिंदा है. आणखी एक चौकार. अमर गायकवाडना थांबवणं थोडंसं कठीण झालंय. शपल होऊन खेळतो, चेंडूचं निरीक्षण करतो, लाईन लाईन ओळखतो आणि त्यानंतर काय कलात्मकता पाहायला मिळाली. सातत्याने इम्प्रोव्हायझेशन दाखवलंय या मॅच मध्ये अमर गायकवाडनं. 50 धावा वैयक्तिक नावावर आपण पाहिल्या आणि टीमची टोटल जर पाहिली तर तब्बल 63 धावा. फुलटा संधी आणि या संधीचं केलं जातं सोनं. आज मात्र ज्या गोष्टीला हात लावावं त्या गोष्टीचं सोनं या ठिकाणी होताना पाहायला मिळतंय. अमर गायकवाड दरारा धाक आवाज आघात आणि यलगार मुरबाडच्या क्रीडा नगरीला सांगत असताना हम भी किसी से कम नहीं, हमसे ज्यादा इस जमाने में किसी में दम नहीं. अमर गायकवाड क्या काय फलंदाजी चालू आहे. अप्रतिम बॅटिंग. थँक्यू डीजे. उशिराने पोहोचला यूज फोर्स उघडे आली पण दाखवलं लेट पण थेट. सब्र का फल मीठा होता है. आणि इथे हा देखील चेंडू निघून जाईल सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय चेंडूचा. निघून चाललाय चेंडू डीप लॉंग लेग सीमारेषा पार आणि हा येतोय अमर गायकवाडच्या बॅट मधनं. आणखी एक दर्जेदार चौकार. आम्ही क्रिकेट खेळताना एवढे काही बेधुंद झालेलो आहोत ना की आम्हाला समजत नाही चेंडू कुठे निघून चाललाय. हा येतोय चौकार. एक 4 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड. अमर गायकवाड ज्या गोष्टीला हात लावतोय त्या गोष्टीचं मात्र इथे सोनं होतंय. हे चौकार आहे आणि या 4 धावेची धावसंख्या पाहिली तर तब्बल 73 धावा. अमर गायकवाडचा विचार केला तर संदीप खाटेघरे पुनश्च एकदा आम्हाला दाखवत असताना अमर गायकवाडची फलंदाजी तब्बल 66 धावा अमर गायकवाडच्या नावावर. क्या बात आहे. कौतुक करावी अशी फलंदाजी पाहायला मिळाली. 22 चेंडू आणि 66 धावांची वादळी इनिंग या ठिकाणी साकारली. येस दौलत तुपे सरांचं आगमन झालंय. आज मात्र खूप आनंदी असतील. काल सेलिब्रेशन केलं देवगाव मध्ये. कलात्मकता पाहायला मिळाली. ते मात्र सफल झालाय. पुल केले चेंडूला. वंडरफुल ब्युटिफुल स्वीट साऊंड पॉवरफुल अँड सक्सेसफुल. अमर गायकवाड क्या बात आहे. मुरबाड तालुक्याचा जल्लाद म्हणून याची ओळख या मॅच मध्ये मी करेल. काय फलंदाजी केली अमर गायकवाडनं. आणि सांगितलं क्रिकेटला वजन चालत नाही, क्रिकेटला उंची चालत नाही, क्रिकेटला तुमचं वय चालत नाही, क्रिकेटला चालते फक्त आणि फक्त क्लास. सातत्य पाहायला मिळालं फलंदाजीमध्ये. धावसंख्येचा वेग जर पाहिला तर तब्बल 79 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. विकेट घेण्यामध्ये असमर्थ राहिलेत बांदिवली संघ. फुलटॉस शेवटचा चेंडू केला गोड. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय दमदार कडक षटकार. अमर गायकवाड दाखवलं. यस यूज कोड उघडे आली संघ जाऊन पोहोचला तब्बल धावसंख्या धावफलकावर 85 धावा. 5 षटक आणि 85 विजयासाठी प्रेम देवण बांदिवली संघाला काही प्रखर तपश्चर्या समोर ठेवलेली आहे. ही तपश्चर्या पूर्ण करण्यासाठी ठेवावी लागेल ग्रास्पिंग पॉवर. येस अमर गायकवाड बॅट दाखवायची आहे. कॅरी ऑन अ बॅट. क्या बात आहे. अमर गायकवाड फायर फायर आणि फायर. थँक्यू.
तर पुढील सामना पाडाळे आणि जांभुर्डे दोन्ही संघाच्या कर्णधाराला मी विनंती केली आपण टॉस का बॉक्स मध्ये यायचं आहे. मॅचची हवा जर पाहिली तर काही क्षणापूर्वी अमर गायकवाड नावाचं वादळ घोंगावलं आणि बघता बघता पहिल्या इनिंग मध्ये धावा बनल्या गेल्या. यू स्पोर्ट्स उघड्याली संघाची धावसंख्या बनली गेली तब्बल 85 धावा. विजयासाठी 86 धावांची गरज या मॅच मध्ये असेल प्रेम 11 बांदिवली संघाला. नेक्स्ट मॅच जांभुर्डे आणि पाडाळे या दोन संघाच्या दरम्यान सन्माननीय दौलतजी तुपे यांच्या शुभ हस्ते केले जाते नाणेफेक. जांभुर्डे ऑन द टॉस अँड इलेक्टेड फील्ड फर्स्ट. क्षेत्ररक्षणाचा निर्णय. यस थँक्यू सो मच दौलतजी तुपे साहेब. विनंती आपण व्यासपीठावर स्थानावर व्हायचं आहे. प्रेक्षक हो, आजच्या दिवसातील पहिली मॅच तुमच्या डोळ्यासमोर चालू आहे. एका बाजूला पाहिलं तर प्रेम 11 बांदिवली, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर यू स्पोर्ट्स उघड्याली संघानं प्रथम बॅटिंग करत असताना आपण पाहिलं वादळी खेळी. मी तर म्हणेन या संपूर्ण क्रिकेटचा धुरंधर, वेगाचा शहेनशाह, वेगाचा बादशाह आणि चौकार षटकारांची ज्यांची नाल जोडली गेली असा फलंदाज अमर गायकवाड पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज. 30 चेंडू आणि 86 धावा. इम्पॉसिबल से आय एम ऑलवेज पॉसिबल. या जगामध्ये अशक्य असं काही नाही आहे. प्रेम 11 बांदिवली संघाला सांगावं लागेल आत्मबल ही सगळ्यात महत्वाची आयुर्वेदिक वस्तू तुमच्या डोळ्यासमोर ठेवावी लागेल आणि हा प्रवास सुरू करावा लागेल. यस ग्रीन सिग्नल सामन्याला सुरुवात. सलामीची जोडी समीर आणि वैभव. स्ट्रायकिंग एंडवर लेफ्ट हँड बॅट्समन आपण पाहतोय समीर, नॉन स्ट्राइक एंडवर वैभव. अमर गायकवाड गोलंदाजी मार्गावर सज्ज. सामन्याला सुरुवात. 3, 2, 1, 0 लेट्स प्ले. पहिलाच बॉल. इथे मात्र इट का जवाब पत्थर से चेंडू निघून चालला स्क्वेअर ऑफ द विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. ये होईना बाद. ऍक्शन देन रिएक्शन. बॅट्समन समीर हवा का झोपा इज ऑफ द मार्क. पहिल्या चेंडूवर मिळवल्या 4 धावा. धावांचा जर विचार केला तर आपण पाहतोय 17.2 सरासरी या ठिकाणी गाठावे लागेल. चौकार षटकार ठोकावे लागतील. दाखवावं लागेल आवाज, दाखवावं लागेल आगाज, दाखवावं लागेल अंजाम. परीक्षा पास व्हावी लागेल या मॅच मध्ये प्रेम 11 बांदिवली संघाला. होनी को अनहोनी, अनहोनी को होनी करने वाला खेल. दॅट्स कॉल क्रिकेट. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. स्टेप आउट झाला. पाठवलं चेंडूला लॉंग ऑफ सीमा रेषा पार. सेकंड इन अ रो. बॅट्समन समीर स्मॅश हार्ड अँड बॉल क्रॉस द बाउंड्री लाईन फॉर द 4 रन्स. चौकार. क्षमता जर पाहिली तर मन आणि मनगट एक करून फलंदाजी करतोय बॅट्समन समीर. सुरुवात चांगली करून दिली. जी व्हायला हवी होती ती सुरेश रैना स्टाईलने फलंदाजी करतोय बॅट्समन समीर. प्रेम 11 बांदिवली संघाचा प्रेम या ठिकाणी दाखवावं लागेल आणि सातत्याने सांगावं लागेल चौकार षटकारांचं प्रेम 11 बांदिवली संघाला. ओव्हरपिच बॉल. क्या बात है. लेफ्ट राईट. चेंडूला पाठवलाय वाईडिश लॉंग ऑफ सीमा रेषा पार. हवा का झोका समीर सांगत असताना ईट का जवाब पत्थर से. जेवढी चांगली गोलंदाजी तेवढी चांगली फलंदाजी या ठिकाणी होताना पाहायला मिळते प्रेम 11 बांदिवली संघासाठी. जिंकू किंवा नाही हे आम्हाला माहित नाहीये पण हार आम्हाला या मॅच मध्ये मान्य नाहीये. थर्ड इन अ रो. बॅक टू बॅक 3 चौकार. सफल झाला परंतु इथे हा प्रयोग फसला. कमबॅक केलंय गोलंदाज अमर गायकवाडनं. 3 चेंडूमध्ये 3 चौकार खाल्ल्यानंतर अचूक टप्पा पाहायला मिळाला. लेन परफेक्ट पाहायला मिळाली. लाईन योग्य होती. फलंदाज समीर सफल झाला होता. दिशा निवडली होती स्क्वेअर ऑफ द विकेट. परंतु इथे येतोय डॉट बॉल. वातावरण जर थंड हवा परंतु इथे मैदानामध्ये थोडासा वणवा पेटताना पाहायला मिळेल. द्वंद्व आहे आणि मित्रांनो जिथे द्वंद्व ना तिथे तुम्हाला सातत्याने यश आणि अपयश या दोन गोष्टींशिवाय काही मिळणार नाही.
चेंडू टर्न केला, फिंगर रोल केले होते, लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे मात्र आडवी बॅट केली, समजदारीने खेळून काढले. या चेंडूला एक धाव मिळेल प्रेम 11 भांदिवली संघाला. सकाळचं वातावरण आणि मुरबाडची क्रीडा नगरी या दोघांचं नातं जर पाहिलं तर सकाळी आम्ही उठलो ना, पहिल्यांदा मोबाईल चालू करतो, मोबाईलमध्ये रिचार्ज नसेल तर रिचार्ज करतो, रिचार्ज केल्यानंतर यूट्यूब चालू करतो, यूट्यूबमध्ये पहिल्यांदा आम्ही चेक करतो GTC स्पोर्ट्स, आणि त्यानंतर आम्हाला माहित होतं की खऱ्या अर्थानं मोरिया चषक खाटेघर इथे चाललेलं द्वंद्व आमच्या डोळ्यासमोर येतं. आणि त्यानंतर आम्ही खऱ्या अर्थानं सकाळच्या चहा नाश्त्याला सुरुवात करतो. इतकी चांगली प्रसिद्ध स्पर्धा या मुरबाडच्या क्रीडा नगरीने पाहिली, इतकी चांगली दैदिप्यमान सुवर्ण अक्षराने लिहून ठेवावे या क्षणांना या मुरबाडच्या क्रीडा नगरीनं पाहिलं. आणि खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही सगळेजण बोलू लागलो, आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे. खोलवट टप्प्याचा चेंडू ऑन द राईट खेळलाय, चेंडू निघून चाललाय लॉंग ऑफ सीमारेषेकडे, चेंडू थांबणार नाही, आउटफील्ड फास्ट, आणि त्याचाच परिणाम जसा चेंडू बॅटवर आदळला तसा चेंडू निघून गेलाय लॉंग ऑफ सीमारेषा पार. आणखी एक दर्जेदार चौकार. सांगून टाकलंय या मॅच मध्ये मित्र म्हणेन प्रेम 11 भांदिवली संघानं उडत्या पाखरांना परतीची तमान असावी, नजरेत सदा नवी दिशा असावी, घरट्याचं काय आहे बांधता येईल कधी, पण क्षितिजाच्याही पलीकडे झेप घेण्याची जिद्द मनात असावी. सफल झाला प्रेम. यावेळेस पाहू शकाल समीरच्या बॅट मधून टाळ्यांचा उद्घोष आणि चौकार षटकारांची आतिषबाजी या ठिकाणी होताना पाहायला मिळते. सही खिलाडी वही होता है ना जो टाइमिंग के साथ क्रिकेट खेळता है. आज प्रेम 11 भांदिवली संघाला संकटातून बाहेर काढणारा कोण नाविक असेल तर त्या नाविकाचं नाव आहे समीर. समीर आणि समीर. एकतीस धावा धावपलकावर. कोणता एक स्कोर तुम्हाला विजयाची खात्री देत नाही हे क्रिकेटमध्ये सातत्याने पाहायला मिळतं. काल आपण पाहिला देवगाव संघ जो मुरबाड तालुक्यातील आज नामांकित संघ म्हणून ज्याची ओळख मी करून देईल. काय खेळ केला. कुडवलीकर चषकामध्ये बाजी मारली आणि रोवला सन्मानाचा तुरा बॅकफुटवर येऊन स्क्वेअर कट केले. चेंडू गॅप मधून निघून चाललाय कव्हर स्वीपरच्या दिशेला. लेफ्ट हँड बॅट्समन या ठिकाणी घातक असतात परंतु तिथे केली जाईल फिल्डिंग. जान जाय पर गेंद ना जाय. सामना महत्वाचा आहे, स्पर्धा महत्वाची आहे, मुरबाडची क्रीडा नगरी महत्वाची आहे. दूरवरचा करून आलेला या ठिकाणी प्रवास महत्वाचा आहे. खेळले जाणारे चेंडू महत्वाचे आहेत, केली जाणारी फिल्डिंग महत्वाची आहे. पाहणारे प्रेक्षक या स्पर्धेमध्ये महत्वाचे आहेत, व्यासपीठावर मान्यवर महत्वाचे आहेत. GTC स्पोर्ट्स आज मात्र क्लॅरिटी आणि विथ द क्वालिटी, व्हॉइस क्वालिटी सुद्धा खूप चांगली या ठिकाणी पाहायला मिळते. यस बॅकफुट डिफेन्स करण्याचा प्रयत्न पाहू शकाल. इथे एक सिंगल धाव, दुसऱ्या धावीचा प्रयत्न समीर कडून होतोय. डायरेक्ट हिट झालाय परंतु समीर पोचले असेल की नाही आहे
अजूनही प्रश्न या ठिकाणी. यस, समीर पोहोचलाय सुखरूप आणि तिथे आहे सुखाचा माहेरघर. एकंदरीत 2 धाबा आणि या 2 धाब्याच्या मदतीने आतापर्यंत पाहिला मिळताय धावसंख्येचा विचार केला तर प्रेम 11 बांदिवली संघाची धावसंख्या धावपलकावर बिनबाद 35 धाबा. काय मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. सुंदर वातावरण या मॅचच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. म्हणून म्हटलं जातं जिंकू अथवा मरू, माणुसकीच्या शत्रू संघे युद्ध आमचे सुरू. जेवढी चांगली फलंदाजी अमर गायकवाडची, त्या फलंदाजीला खऱ्या अर्थानं रोग प्रतिउत्तर कसं द्यावं हे मात्र समीर आणि फलंदाज वैभव या दोघांच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला मिळतंय. काय मॅच सजवण्याचा प्रयत्न केला जातोय. संपूर्ण मैदानावर धावांचा पाऊस या ठिकाणी पाडला जातोय आणि त्यात प्रित्यर्थ मी तर म्हणेन धाव फलकावर धावफलक ओलचिंब आमचे संदीपजी खाटेगरे सांगत असताना धावसंख्या 35. 5 चेंडू फेकून झाले. पहिल्या षटकाची कामगिरी पूर्ण. दुसऱ्या षटकामध्ये इथे ओव्हर टाइम आणि त्याचा सुद्धा फायदा होताना प्रेम 11 बांदिवली संघाला आतापर्यंत राहिलाय. दादू झुंजारराव गोलंदाजी मार्गावर सज्ज. पुढे येऊन खेळलाय, स्टेप आउट केलाय. क्या बात आहे. कलात्मकतेचं दुसरं रूप म्हणजे समीर आज मात्र दाखवलं क्रिकेटचा मादक सौंदर्य आणि त्याचा सर्वांना आस्वाद घ्यायला लावलाय बॅट्समन समीरनं. चौका ठोकला. शेवटच्या चेंडूवर मिळाला 4 धाबा. एकंदरीत 2 षटकांचा खेळ संपुष्टात आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर या मॅच मध्ये प्रेम 11 बांदिवली संघ जाऊन पोहोचला तब्बल 39 धाबा. योग्य ट्रॅकवर दोनही गाड्या तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. तत्पूर्वी डीजे मास्टर सुंदर गीत या स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला ऐकावायचं आहे. एकोणचाळीस धावा धावपलकावर. हा 85 धावा बनल्यात आणि विजयासाठी 86 धावांची गरज. इथून जर पाहिलं तर 18 चेंडू आणि विजयासाठी प्रेम 11 बांदिवली संघाला अजूनही 47 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 47 धावा सरासरीचा इथून विचार केला तर 15-90 ची सरासरी गाठावी लागेल. मॅच मात्र खूप चांगल्या पद्धतीने सजवली मित्र म्हणेन फलंदाज समीर आणि बॅट्समन साथीला आपण पाहतो वैभव. यस, वी आर ए ओपनिंग पेयर. सलामीची जोडी रणधुरंदर हुकुमाचे एक्के या ठिकाणी आपली हुकूमत गाजवताना पाहायला मिळाले. म्हणून की काय सलामीचे फलंदाज ज्या ज्या वेळा चांगली सुरुवात करून देतात तेव्हा तेव्हा आपला संघ टेनिस बॉल क्रिकेटच्या जगतामध्ये यशाच्या नकाशावर सातत्याने कोरला जातो आणि त्याची दखल मित्र म्हणे टेनिस बॉल क्रिकेट जगताला घ्यावी लागते. आठवण करून देईल काही क्षणापूर्वी मालीनगर संघानं बदलापूरच्या क्रीडानगरीमध्ये जाऊन पहिल्या मॅचमध्ये रोवला सन्मानाचा तुरा. मुरबाडची क्रीडानगरी म्हणजे खऱ्या अर्थानं सर्वात कलात्मकतेची क्रीडानगरी. जाऊया मॅचच्या दिशेने. अमर गायकवाड गोलंदाजी मार्कवर. लेग ब्रेक होता परंतु पाहू शकाल ओव्हरपिच बॉल. संधी होती फलंदाजाला, संधी गमावली. व्ही शेप मध्ये फटका सजवला. 1 धाव मिळेल आणि या एका धावेच्या सहकार्याने प्रेम 11 बांदिवली संघ जाऊन पोहोचेल 40 धावा. विजयासाठी इथून अजूनही 17 चेंडू आणि जवळपास 46 धावांची गरज. 17 चेंडू 46 धावा पाहायला थोडंसं अवघड आहे परंतु हे मैदान आहे ना, या मैदानावर तुम्हाला संघर्ष केल्याशिवाय काही मिळणार नाहीये. कारण तुम्हाला बॅट आणि बॉल या दोघांच्या साह्याने चौकार षटकारांचा राम मंत्र घ्यायचा आहे. तेव्हा तुम्हाला क्रिकेटची पंढरीचा पांडुरंग प्रसन्न होईल. अर्थातच मोरिया चषक खाटेघर 2021 तुम्हाला मिळेल. मिळवायचा असेल तर कुछ पाने के लिए कुछ खोना भी पड़ता है तो कुछ करना भी पड़ता है. इथे करावं लागेल. मरता क्या न करता, डू ऑर डाय, अन्यथा परतीचा प्रवास. सातत्याने फिल्डिंग रिस्ट्रिक्शन मध्ये या ठिकाणी बदल होताना पाहायला मिळत आहेत. दादू झुंजारराव गौरव. एक छोटासा बदलाव बड़ी कामयाबी का हिस्सा बन जाता है. काय मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. येणारे 17 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 46 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर अमर गायकवाड. स्ट्रायकिंग एंडवर समीरची फलंदाजी जर पाहिली ना तर आज आम्हाला इजाज कुरेशीची आठवण येते. काय फलंदाजी केली. वाटलं होतं एकतर्फी कुठेतरी चित्रे पाहायला मिळतील परंतु इथे ही रांगोळी भरण्याचं काम बॅट्समन समीर कडून होतंय.
कौतुक केलं जाईल बॅट्समन समीरचं. संघाला गरज आहे धाबांची आणि सही खिलाडी वही होता है ना जो टाइमिंग के साथ क्रिकेट खेळताय. इथे आपण पाहतोय सकाळचं वातावरण. या वातावरणामध्ये दैदिप्य मांडता प्रखरता निर्माण करण्याचं काम आणि रणभूमी शौर्याने नाहून घालण्याचं काम या फलंदाजाच्या माध्यमातून केलं जात आहे. वैभव आहे स्ट्रायकिंग एंडवर. ब्रेक सरळ दिशेला खेळलाय. गॅप आहे परंतु तो गॅप भरून निघेल का. तिथे क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचले. हात पुढे केला आणि इथे मात्र चेंडू अडवला आहे. तीन चेंडू फेकून झाले. 4 धावा खर्च केले अमर गायकवाडने. परंतु अजूनही कोणी प्रेडिक्ट करू शकत नाही की हा सामना कोण जिंकेल. 43 धावा धावफलकावर. अजूनही प्रवास खूप मोठा आहे. या प्रवासाला किती खास खेळगे लागतील सांगता येणार नाही. स्लोवर वन. इथे मात्र फसवलंय फलंदाजाला. लो फुल टॉस आणि हा टाकला गुगली. समजदारीचा क्रिकेट. क्रिकेटची ई फॉर एज्युकेशन ही पुढे नेताना अमर गायकवाड या ठिकाणी पाहायला मिळाला. जेव्हा जेव्हा तुम्ही फलंदाजाचे मनसुबे ओळखता की फलंदाजाच्या मनामध्ये काय चाललंय आणि त्यानंतर गोलंदाजी करताना ती गोलंदाजी सातत्याने यशाच्या शिखरावर नेऊन जाते. इथे फलंदाजाचा स्टान्स पाहिला आणि फलंदाजाचा स्टान्स मध्ये पाहिलं तर ग्रिप ऑफ बॅट मजबूत स्थिती होती. अमर गायकवाडला माहित आहे हा चेंडू जर रिलीज करताना हलक्या हाताने रिलीज केला तर फलंदाज त्याच्या ऍक्शनने फलंदाजी करेल. आणि स्क्रीनवर तुम्ही पाहिलं रिप्ले ऍक्शन मध्ये त्याच चिन्ह या ठिकाणी पाहायला मिळाली. फलंदाज बाद. आणखी एक झटका लागेल प्रेम 11 बांदिवली संघाला. आधी संकट आणि या संकटावर जखमेवर चोळलं जाणारं मीठ या ठिकाणी पाहायला मिळतंय. धावसंख्या पूर्णपणे स्थिरावली आतापर्यंत 43 धावा. समीर ऑन स्ट्राइक फुल टॉस. सरळ दिशेला खेळलाय साइड स्क्रीनला. इथे दिली सलामी आणि मी तर म्हणेन जोपर्यंत समीर सज्ज तोपर्यंत प्रेम 11 बांदिवली संघाच्या डगआउट मध्ये प्रेममयी वातावरण. थँक्यू डीजे. इथून जर पाहिलं ना स्वप्नील सर तर प्रेम 11 बांदिवली संघाचे उंचच मनोरे बांधणारा जर कोण कलाकार असेल ना तर त्या कलाकाराचं नाव आहे समीर. काय फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. खांद्यावर दिलेली पालखी ही खाली ठेवायची नाहीये. आतापर्यंत खूपच चांगली फलंदाजी समीरची या ठिकाणी पाहायला मिळाली. आपण पाहतोय मोरिया चषक खाटेघर 2021 सुंदर नियोजन या स्पर्धेचं या गावानं ग्रामस्थाने केलेलं आहे. सदाशिवजी खाटेघरे आणि खऱ्या अर्थानं विनायकजी खाटेघरे या दोघांना सॅल्यूट करेल. समजदारीचा क्रिकेट. शेवटच्या मोमेंटला आपण पाहिलं क्या बात आहे. समजदारीचा क्रिकेट होतोय. गुड क्रिकेट बाय समीर. प्रेम 11 बांदिवली संघासाठी काय अतुलनीय कामगिरी चालू आहे. मैदानाच्या आतमध्ये कसा खेळ करावा हे समीरनं दाखवलं आणि घेतलं. या चेंडूवर 3 धावा. एकंदरीत 3 षटकांचा खेळ समाप्त आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या बनली गेली तब्बल 52 धावा. येणारे 12 चेंडू आणि अजूनही विजयासाठी प्रेम 11 बांदिवली संघाला 34 धावांची गरज. काय पूर्वार्ध राहिला या सेकंड इनिंगचा. म्हणून म्हटलं जातं मित्रांनो, मी सातत्याने म्हणतो ना या मॅचचा गुरूर करायला नको. या मॅचवर प्रेडिक्ट व्हायला नको. कारण क्रिकेट आहे इथे आभासी प्रतिमा आहे. क्रिकेट आहे. क्रिकेट इज अन ऍक्सिडेंट. कधी अपघात घडेल, कधी घात होईल, कधी घातपात होईल हे क्रिकेटमध्ये तुम्हाला प्रेडिक्ट करता येणार नाही. मॅच आहे मित्रांनो. जेव्हा जेव्हा या मॅचचा शेवटचा चेंडू पडला जाईल तेव्हा हा क्रिकेट तुम्हाला समजून जाईल. शेवटच्या क्षणापर्यंत चालणारी मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल. आपण पाहिलं प्रथम इनिंग मध्ये अमर गायकवाड नावाची फलंदाजी आपल्यातून पाहायला मिळाली. परंतु इथे पाहतोय या मॅच मध्ये प्रेम 11 बांदिवली संघाचा जल्लाद आवाज आघात आणि एल्गार करत असताना बॅट्समन समीर. लेफ्ट हँड बॅट्समन घातक असतात. आम्ही पाहिलं स्वप्नील गांगडकडे. लेफ्ट हँड बॅट्समन घातक असतात. आम्ही पाहिलं जितू चव्हाणकडे. लेफ्ट हँड बॅट्समन घातक असतात. आम्ही पाहिलंय कैलास भांडेकडे. लेफ्ट हँड बॅट्समन घातक असतात. आम्ही पाहिलंय सुमित ढेकडेकडे. आणि इथे मात्र समीर नावाचा फलंदाज. डावखोर यात्याचे फलंदाज खूप विस्फोटक असतात. हे या ठिकाणी करत असताना बघता बघता 3 षटकं संपली आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रेम 11 बांदिवली संघाची धावसंख्या पोहोचली गेली. आतापर्यंत जर पाहिलं तर तब्बल 52 धावा. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 34 धावांची गरज. सामना अजूनही संपलेला नाही आहे.
यशाची फलितं चाखायची असतील ना तर कर्तृत्वाचं बीज रोवून त्याला मेहनतीचं खत पाणी घालावं लागतं. तेव्हा आपल्या यशाचा आसमंताला वृक्ष पोचत असतो. आणि हे मात्र या ठिकाणी पाहायला मिळते दोन्ही संघाच्या वतीनं. 85 धावा 5 षटकामध्ये बनवल्या होत्या काही क्षणापूर्वी पहिल्या इनिंग मध्ये उघडे आली संघानं. परंतु इथे मात्र ईट का जवाब पत्थर से प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी देत असताना बॅट्समन समीर आणि बॅट्समन सूरज 14 चेंडूमध्ये 45 धावांची इनिंग साकारली आतापर्यंत बॅट्समन समीरनं. याचं आज मात्र पाहिलं तर अक्षय सरनोबत यांचा वाढदिवस, त्यांना शुभेच्छा देऊया. आणि गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय अक्षय सरनोबत. स्टार्टिंग एंडवर हवा का झोका समीर. प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घालणारी फलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली. ओव्हर पिच बॉल होता, पाहू शकाल ऑन साइडला उडवलंय तत्पूर्वी एक सिंगल धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थ्रो होतोय दादू झुंजारराव चेंडूच्या प्रतीक्षेमध्ये, परंतु 2 धावा कंप्लीट. एक टार्गेट राहील समीर, कारण अमर गायकवाडला माहित आहे समीरला बाद केलं तर मात्र विजयाच्या आशा या अधिक मजबूत होतील. आणि समीर खेळपट्टीवर जर राहिला तर प्रेम 11 बांदिवली संघ विजयाचा रथ रणसंग्राम आणि कुरुक्षेत्र गाजवेल हे पहिल्या बॉल पासून या ठिकाणी पाहायला मिळालंय. धावसंख्या आतापर्यंत जर पाहिली तर 54 धावा धावफलकावर. यावेळेस शॉट ऑफ लेन, परंतु इथे आशाळभूत नजर आहेत समीरच्या वाईड बॉल साठी. अंपायर सांगत असताना हा चेंडू चांगला आहे, डॉट बॉल. येणारे 10 चेंडू आणि विजयासाठी अजूनही जवळपास 32 धावांची गरज. खूप मोठा संघर्ष, खूप मोठी परीक्षा. ही परीक्षा नाहीये तर ही अग्नी परीक्षा आहे. परंतु पाहू शकाल अजूनही काही क्षणांना मी तर म्हणेन यू स्पोर्ट्स उघड्या आली संघाला सामोरं जायचं आहे. सोनू पांडेची इथे कमतरता जाणवेल का, हा सगळ्यात मोठा प्रश्न पडला असेल उघड्या आली संघाला. ओव्हर पिच बॉल, यावेळेस मात्र स्लॉग सिक्स सजवलाय. चेंडू हवेमध्ये आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक इथे झेल नाही तर मॅच सोडली. अमर गायकवाड अतिशय नाराज. चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. कॅचेस विन द मॅचेस, छोडो कॅच हारो मॅच. चेंडू निसटला, धरणीला केला दान आणि चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळाल्या या 4 धावा. क्रुशियल मोमेंटला झेल सोडल्यानंतर विजयाची स्वप्न पाहायची नसतात. याच धावसंख्या धावफलकावर पाहिलं तर तब्बल 58 धावा. इथून मात्र जर पाहिलं तर येणारे 9 चेंडू आणि अजूनही 28 धावांची गरज. काय मॅच बनवली प्रेक्षक हो. मी तुम्हाला सांगेन सामना चालू आहे, आपण पाहतोय यू स्पोर्ट्स उघडे आली आणि अगेन्स्ट फाईट करतोय प्रेम 11 बांदिवली. उघड्या आली संघानं प्रथम बॅटिंग केली, 5 षटकामध्ये बनवल्या तब्बल 85 धावा आणि विजयासाठी 86 धावा बनवायच्या प्रेम 11 बांदिवली संघाला. समीर साठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. इथे मात्र आपण पाहतोय स्क्वेअर ऑफ द विकेट, क्या बात आहे. आणि तब्बल 54 धावा इंडिव्हिज्युअल समीरच्या नावावर. याला म्हणतात क्रिकेट, क्रिकेट आणि क्रिकेट. म्हणून म्हटलं जातं एक वेळ आम्ही आमच्या माणसांवर विश्वास ठेवू, प्रियसीवर विश्वास ठेवू, फसवलेल्या प्रेमिकेवर सुद्धा विश्वास ठेवू, पण क्रिकेटवर विश्वास ठेवणं थोडंसं झालंय अवघड. आणि या ठिकाणी आपण पाहतोय हा बॅट दाखवायचे बॅट्समन समीर. चोपन्न धावा समीरच्या नावावर. धावसंख्येचा विचार केला तर आपण पाहतोय प्रेम 11 बांदिवली संघ जाऊन पोहोचला तब्बल 62 धावा. इथून जर पाहिलं तर 8 चेंडू आणि अजूनही 24 धावांची गरज. सामना होता कुठे, सामना आणून कुठे ठेवलाय. विजयाची स्वप्न जणू काही या ठिकाणी चक्काचूर होत आहेत की काय. सफल झाला समीर, क्या बात आहे. यावेळेस गॅप शोधला, चेंडू निघून चालला लॉंग लेग, सीमा रेषा पार समीरच्या बॅट मधून. इथे मात्र क्रिकेटची दुनियादारी काय असते हे दाखवलं बॅट्समन समीरनं. म्हणून म्हटलं जातं ना मित्रांनो, ना एक मेरा होगा ना लाख तेरा होगा, ना तारीफ मेरी होगी ना मजाक तेरा होगा, मत कर गुरूर इस क्रिकेट मैच का, एक दिन खाक मेरा ही होगा और एक दिन खाक तेरा ही होगा. काय मॅच सजवली. 4 धावा मिळवल्या आणि इथून मात्र जर पाहिलं तर 7 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 20 धावांची गरज. हा चेंडू जर पाहिला तर खूप निर्णायक ठरेल. स्टार्किंग एंडवर समीर, काय ग्रिप ऑफ बॅट आहे, काय स्टान्स आहे, काय खेळण्याची पद्धत आहे. अनऑर्थोडॉक्स फटका, पुन्हा एकदा इम्प्रोव्हायझेशन, क्या बात आहे. लाजवाब नजाकत पाहायला मिळाली बॅट्समन समीरची. आणखी एक दर्जेदार चौकार. सामन्याचं रूप पूर्णपणे बदललं आणि शेवटचं षटक असेल
येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी इथून जर पाहिलं तर फक्त 16 धावांची गरज. याला म्हणतात क्रिकेट, याला म्हणतात सामना आणि याला म्हणतात मोर्या चषक खाटेघर 2021. GT स्पोर्ट्स स्वप्नीलजी गांगड, राजू राठोड आणि खऱ्या अर्थानं दाजी धुमाळ यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. युट्यूबवर जोडले गेले प्रेक्षकांची अलोट गर्दी तुम्हाला पाहायला मिळेल. काय मॅच सजवली. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची गरज. पहिल्या मॅच मध्ये 4 चांद लावले जात आहेत या मॅचला. म्हणून म्हटलं जातं तुम्ही एका दिवसामध्ये प्रसिद्ध व्हाल ना, तुम्हाला लोकप्रिय व्हायचे तर सातत्य ठेवावं लागेल. आणि इथे मात्र धावांचं सातत्य पाहायला मिळालं. म्हणून की काय, समीर नावाच्या या खेळाडूला तुम्ही गावामध्ये नाही तर गुगलवर सर्च मारू शकता. इथे मात्र दाखवलं समीरनं. कोणी मला विचारलं नाही पाहिजे हु आर यू, प्रत्येकानं मला विचारलं पाहिजे हाउ आर यू. इस सवाल का जवाब है पंची नदिया पवन के झोके कोई सरहद ना उन्हें रोके. 19 चेंडू आणि तब्बल 63 धावांची वादळी खेळी करणारा समीर. जोरदार टाळ्या व्हायला हव्यात. काय फलंदाजी केली या मॅच मध्ये. सुदर्शन आगे आणि निश्चितच जिथे कमी तिथे सुदर्शन आगे असेल. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची गरज. परंतु आपण जर समीरकडे पाहिलं ना तर युट्यूबच्या माध्यमातून जी माणसं हा सामना पाहत असतील ना ती प्रेमात पडली असतील. काय फलंदाजी केली बॅट्समन समीरनं. 86 धावा बनवण्याचा मानस. यावेळेस सरळ बॅटने खेळलाय आपण पाहू शकाल. चेंडू चाललाय लॉंग ऑनला, तिथे अमर गायकवाड. संधी नाही आहे, एकच सिंगल धाव मिळेल आणि या एका सिंगलच्या मदतीने 1 धाव टीमच्या टोटल मध्ये केली जाईल ऍड. धावसंख्येचा विचार केला तर आतापर्यंत धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत 71. इथून जर पाहिलं तर 5 चेंडू आणि विजयासाठी 15 धावांची गरज. खूप मोठी जबाबदारी इथून वाढली असेल बॅट्समन समीरवर. समीर भोईर लाजवाब आपलातून फलंदाजी, कलात्मकता पाहायला मिळाली. वाटलं होतं 85 धावा बनवल्या, 86 धावा बनवण्यासाठी या ठिकाणी डोकं दुखेल, छाती दुखेल, हात दुखतील, पाय दुखतील. परंतु इथे मात्र कारण चांगलं नाहीये समीर भोईरनं. प्रेक्षकांच्या नजरा या मॅच कडे. शॉर्ट पिच बॉल त्याला पाठवलंय लॉंग लेग कडे, तिथून चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुदर्शन आगेवर केलेला हा प्रति हल्ला, क्या बात आहे. मी तर समीरकडे पाहिलं आणि सोनावळे सर एवढंच म्हणेल, कुदरत ने बनाया होगा फुर्सत से तुझे मेरे यार. काय फलंदाजी चालू आहे बॅट्समन समीर भोईरची. विजयासाठी इथून जर पाहिलं तर 4 चेंडू आणि अजूनही 11 धावांची गरज. 4 चेंडू 11 धावा. काय सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. आज मात्र खऱ्या अर्थानं आठवण येते महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट मधील सगळ्यात मोठ्या मॅचेसची की जिथे हायजॅक करून टाकतो युट्यूब. खोलवट टप्प्याचा चेंडू, मिनी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. परंतु इथून जर पाहिलं तर समीर गायकवाडचा आत्मविश्वास जर पाहिला तर धाव घेतली नाही. परंतु एक गोष्ट इथे मात्र दडली होती. समीर भोईर माफी असावी. एक धाव कंप्लीट करून दुसऱ्या धावेचा जरी प्रयत्न केला असता तरी मी तर म्हणे इथे वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. परंतु हा सांगून जातो आत्मविश्वास. आपण पाहिलं तर काही क्षणापूर्वी फुलवेलीची बाग आनंद, तर एका बाजूला या क्षणाला पाहिलं तर फुलवेलीच्या बागेचं रूपांतर स्मशानामध्ये झालंय. मॅच कोणाला रडवेल, कोणाला हसवेल, कोणाला आनंद निर्माण करून देईल, कोणाला दुःखाचं वातावरण निर्माण करून देईल हे सांगता येणार नाही. कारण इथून जर पाहिलं तर 2 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 10 धावांची गरज. कठीण समस्यांना तोंड द्यावं लागतंय माणसाला आयुष्यामध्ये. इथे मात्र समीर भोईर नावाच्या फलंदाजाला कठीण समस्यांना तोंड द्यावं लागेल.
कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, चलने वाली घडी रुकती नाही. इथे मात्र 2 चेंडू आणि विजयासाठी समीर भोईर. प्रेम 11 बांदिवली संघ आज मात्र मन जिंकून घेतलं समीर भोईरनं. 2 चेंडू 10 धाबा. हा चेंडू सांगून जाईल हु विल विन दिस मॅच. हा चेंडू सांगून जाईल कोणाच्या घरामध्ये सुखाचं वातावरण. हा चेंडू सांगून जाईल कोणाचं मन आनंदी. हा चेंडू सांगून जाईल मोर्या चषक खाटेघरवर आपलं नाव कोरण्यासाठी पुढे कोण जाईल. हा चेंडू सांगून जाईल गोलंदाजाच्या दिशा. हा चेंडू सांगून जाईल फलंदाजाच्या दशा. यावेळेस अतिशय खोलवर टप्प्याचा चेंडू आणि मी तर म्हणेन या मॅचच्या दिशा पूर्णपणे संपल्या की काय याचं कारण आहे धाबा मिळाल्या 2 आणि इथून मात्र जर पाहिलं तर 1 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 8 धाब्यांची गरज. सामना अजूनही संपलेला नाही आहे. सुदर्शन आगेने केलेली चुकी ही तर या ठिकाणी मी तर म्हणेन चुकी जर केली तर सामना पूर्णपणे पाठीमागे फिरेल आणि इथून जर चुकी झाली नाही तर मात्र हा सामना आपल्या खात्यामध्ये असेल. 1 चेंडू विजयासाठी 8 धाब्यांची गरज. 1 चेंडू 8 धाबा बनवाव्या लागतील कारण विकेटचा विचार केला तर प्रेम 11 बांदिवली संघ विकेटवर विकेटचा सडा प्रतिस्पर्धी संघापेक्षा जास्त या ठिकाणी पाहायला मिळतोय. 1 चेंडू 8 धाबा. इथून एखादा नो बॉल आला आणि चौकार षटकार जर पाहायला मिळाला तर मॅच मध्ये पुन्हा एकदा रंजकता वाढेल. एखादा चमत्कार या मॅच मध्ये नमस्कार घालेल. परंतु आपण पाहतोय समीर भोईरने केलेली मेहनत थोडीशी कमी पडली की काय. 1 चेंडू आणि 8 धाबा. काय प्रयत्न केले. प्रयत्न आणि नशीब या दोघांची सांगड म्हणजे तुमचं यश. सुदर्शन आगे हा चेंडू फेकण्यासाठी 33 कोटी देव आठवावे लागतील. फलंदाजी करत असताना समीरला मात्र इथेच सफल व्हावं लागेल. हलतं डुलतं स्वरूप दाखवावं लागेल गोलंदाजाला. तेव्हा मात्र वाईटची अपेक्षा या ठिकाणी घेतली जाईल. 1 चेंडू 7 धाबा. युथ स्पोर्ट्स उघडे आली की प्रेम 11 बांदिवली की उघडे आली. गोलंदाज की फलंदाज की गोलंदाज. 1 चेंडू 8 धाबा. सुदर्शन आगे आणि समोर आहे समीर भोईर. यावेळेस षटकार ठोकला. क्या बात आहे. हा सामना मी तर म्हणेन असा होता की व्हेंटिलेटरवर. फक्त 2 धावेसाठी प्रेम 11 बांदिवली संघाने हा सामना गमावला. पण म्हटलं जातं ना मित्रांनो जिंकणारे नाही तर हरणारे सुद्धा मनामध्ये बसले जातात. कौतुक करेल मी